तर गुड मॉर्निंग, सुप्रभात. तर आजच्या सुंदर दिवसाच्या सुंदर अशा तुम्हाला शुभेच्छा. तर आज आहे आपला शेवटचा चौथा गुरुवार. तर ही सुंदर अशी फुलं तुम्ही बघू शकता. आज मी आणलेली आहेत पूजेसाठी. खूप फ्रेश अशी मिळाली होती, मस्त. तर इथे मी कृष्णाला हार घालून घेतलेला आहे आणि इथे मी थोडीशी सजावट करून घेते, मागच्या वेळी केली होती तशी, आणि मग तुम्हाला दाखवते. तर हे तुम्ही बघू शकता, ह्या काही मी बॉटल्स मागवल्या होत्या ॲमेझॉनवरून. तर ह्या मी कशासाठी मागवल्यात माहिती आहे तुम्हाला? ही अशी जी फुलं असतात ना, ती ठेवण्यासाठी. कारण हा जो जार आहे ना, तो खूप मोठा आहे. तर ह्याच्यामध्ये हे देवाऱ्यामध्ये पण राहू शकतात. तर माझ्याकडे असे छोट्या होत्या. तुम्ही जर माझे नवरात्रीमधले व्हिडिओ पाहिले असतील ना, तर त्याच्यामध्ये देवाऱ्यामध्ये मी अशा 2 साईडला 2 ठेवल्या होत्या, पण त्याच्यातली एक फुटली. तर मी 2चा सेट बघत होते, पण म्हटलं परत एखादी फुटली तर मग त्याचा जोडीदार मिळणं आपल्याला फार कठीण असतं. म्हणून मग हा 6चा सेट मला मिळाला होता. जर तुम्हाला पण हवं असेल तर तुम्ही मला लिंक विचारू शकता ॲमेझॉनची. ह्याच्यामध्ये आपण ज्यूस किंवा दूध वगैरे असं पण स्टोअर करू शकतो. छान आहेत, ह्या चांगल्या क्वालिटीच्या बॉटल्स आहेत. आता ह्याच्यामध्ये मी फुलं ही डेकोरेट करून दोन्ही साईडला पूजेमध्ये लावणार आहे. तर सर्वप्रथम मी देवपूजा संपूर्ण केली आणि मग बाकीच्या कामाला लागले. तर ही आजची माझी देवपूजा आहे, तुम्ही पाहू शकता. मागच्या भागामध्ये मी राधाकृष्णाची सुद्धा जी पूजा केली होती ती तुम्हाला दाखवली होती. तिथे सुद्धा मी रेड आणि व्हाईट हेच कॉम्बिनेशन वापरलं होतं. आणि आज देवघरामध्ये तुम्ही पाहू शकता की व्हाईट आणि रेड हेच कॉम्बिनेशन मी वापरलं आहे. स्वामींना हा छान असा मला शेवंतीचा गजरा मिळाला होता. तर ही शेवंतीचीच फुलं खूप सुंदर अशी उठून दिसत होती ह्या व्हाईट रंगावरती, आणि खूप प्रसन्न अशी पूजा झाली होती. छान असं आता मी हळदीचं लेपन करून घेते उंबरठ्याला. दररोज जरी मला जमलं नाही तरी अशा खास प्रसंगी मी उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेते. कुंकवाने त्याला स्वस्तिक बनवते. छोटीशी का होईना, पण जे शुभचिन्हांची जी रांगोळी काढून घेते, जी आपण छोटे छोटे साचे वापरून काढूच शकतो. अशा छोट्या छोट्या जरी गोष्टी आपण केल्या ना, तरी सुद्धा आपल्या घरात आपल्याला प्रसन्नता आणि सकारात्मकता जाणवते आणि आपण हे खरंच फील करू शकतो. कारण अशा गोष्टी केल्याने ना, पॉझिटिव्ह वाइब्स आपल्याला पूर्ण दिवसभर जाणवत राहतात. तर इथे मी हे लाल वस्त्र मागे बॅकड्रॉपला लावून घेतलेलं आहे आणि इथे पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालून घेतलेलं आहे. कारण आज आपली रेड आणि व्हाईट अशी थीम आहे. आणि ही माझ्याकडे एक मॅट आहे, मी माझ्या अनेक पूजांमध्ये बघितली असेल, स्वामींच्या मागे मी ठेवते. तर ही मी इथे ठेवून घेतली आहे. आणि हे रेड कलरचं माझ्याकडे वस्त्र आहे, तर ते मी ह्याच्यावर ठेवून घेते. आणि देवी आईला आज हा मुखवटा आपण लावणार आहोत, पांढऱ्या रंगाचा. हा सुद्धा रेड आणि व्हाईट रंगामध्येच आहे, तुम्ही बघू शकता. तर हे एक रेड आणि व्हाईट असं माझ्याकडे वस्त्र आहे, तेच मी देवी आईला आज परिधान करणार आहे. तर चला, पूजा संपन्न झाली की मी तुम्हाला दाखवते. तर इथे तुम्ही पाहू शकता की कृष्णाला मी इथे छान असा हार घातला आहे, फुलांनी सुशोभित करून घेतलेला आहे. आणि इथे मी कॅन्डल्स लावले आहेत काही. तर खूप छान दिसतंय इथे सुद्धा. आणि ही आपली आहे आजची पूजा. तर पहिले ही फ्रेम आहे ना, मी वर ठेवली होती, पण मला असं वाटलं की आपण नैवेद्य ठेवलाय तर तो वर ठेवावा, म्हणून मग फ्रेम ही आता खाली ठेवली आहे. आणि आपली ही अशी पूजा खूप सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. आपली देवी आई अक्षरशः व्हाईट आणि रेड ह्या कॉम्बिनेशनमध्ये इतकी सुंदर दिसतीये खरंच. आणि त्याच्यामुळे आज मी ना वेगळं काहीतरी करण्यासाठी हे केस पण लावले होते. म्हणजे आपली कलकत्त्याची जी देवी असते
तिचे कुरळे केस असतात, तर तसं काहीच हे स्वरूप दिसत होतं आज देवी आईचं, कारण आज व्हाईट आणि रेड हे कॉम्बिनेशन आपण घेतलेलं आहे. आणि आज तुम्ही पाहू शकता मी पावलंसुद्धा इथे ठेवली होती देवी आईची. त्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि हा आठवडा तर जणू काही माझी परीक्षाच होती, कारण स्वयंपाकाच्या ताईंनी 1 आठवडाभर सुट्टी घेतली होती. त्यात भांडीवाल्या ताईसुद्धा बुधवारी आल्या नव्हत्या. त्यामुळे गुरुवारी मला स्वयंपाक, देवपूजा, साफसफाई, उद्यापनाची तयारी, सर्व सजावट, रांगोळी, उंबरठा पूजन हे सगळं मी एकटीच कशी काय मॅनेज करू या विचारामध्ये मी होते. आणि इतका मला संभ्रम पडला होता, पण तरी देखील काही गोष्टींचे मी पूर्वनियोजन केले आणि सर्व सुरळीत पार पडले. तर इथे तुम्ही बघू शकता की माझे सगळे जे गिफ्ट्स होते ते मी इथे पॅक करून ठेवलेले आहेत छानपैकी असे. हे मी पाणी ठेवलेलं आहे, कन्यांचे आपण पाय धुतो ना आल्यानंतर त्याच्यासाठी, हळद कुंकू पायांना लावण्यासाठी. केकसुद्धा कट करून पीस करून ठेवलेले आहेत डब्यामध्ये. गजरे ठेवलेले आहेत छोटे छोटे करून. आणि दूध ठेवलेलं आहे, आणि ते दूधसुद्धा मी ठेवलेलं आहे, मसाला दूध. आणि कप हे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. तर आज मी उद्यापनासाठी ही साडी नेसणार आहे. ही कलकत्ता साडी आहे, प्युअर कॉटन आहे. आणि ही साडी आहे ना मला कलकत्त्यावरूनच माझ्या ताईने आणली होती. आणि हे 2 नेकलेस मी काढले आहेत. मी खूप कन्फ्युज्ड आहे की कोणता ह्याच्यातला घालू. आणि ह्यासुद्धा कलकत्त्यावरूनच आणलेल्या बँगल्स आहेत. ह्या रुक्माने मला आणल्या होत्या तिथून. तर मी ह्या देवी आईचा फेस असलेला ना नेकलेस घालणार आहे आज, कारण की आपली जी देवी आहे तुम्ही पाहिली आहेच की तिचा चेहरा आहे ना असाच दिसतोय. तर त्याच्यामुळे आज हा माझा सगळा आजचा गेटअप असेल. तर मी रेडी झाले की तुम्हाला दाखवते. नमस्कार मंडळी. तर माझा गेटअप तुम्ही बघू शकता. तर मी तयार झालेली आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मी कलकत्ता साडी घालणार आहे, कारण आज तुम्ही बघू शकता देवी आई रेड आणि व्हाईट ह्या रंगामध्ये सजलेली आहे. तर म्हणून मी सुद्धा असं ठरवलं होतं की मी सुद्धा रेड अँड व्हाईट साडीज घालेन. तर माझं तुम्ही पेंडंट बघू शकता, खूप सुंदर आहे. हे ॲमेझॉनवरून मी घेतलं होतं काही वर्षांपूर्वी. तर हा माझा तुम्ही सेट बघू शकता, खूप सुंदर असा आहे. तर फायनली मी हा डिसाईड केला, कारण की ह्याच्यावर देवी आईचा तुम्ही बघू शकता की फेस आहे, खूप सुंदर वाटतोय. आणि आपला आजचा जो देवीचा मुखवटा आहे त्याला हा अगदी मॅच होतोय. त्यामुळे मी आज हा सेट घालायचा असं ठरवलं होतं. तर छान असं मी देवी आईला मस्त असं मॅचिंग करून तयार झालेली आहे. आणि मी वाट बघते, कारण की आज उद्यापन आहे. आणि मी आज छोट्या कन्यांना बोलवलं आहे, 5 छोट्या मुलींना बोलवलं आहे. तर त्या म्हणाल्या होत्या की मी 5-5:30 पर्यंत येईल. पण आता 6-6:30 पर्यंत त्या येणार आहेत असं मला काकूंनी मेसेज दिला होता. त्यामुळे त्यांचीच मी आता वाट बघतीये. तर अशी आपली आजची छान अशी रेड अँड व्हाईट थीम मधली पूजा झालेली आहे, संपन्न अशी. आणि फक्त आता उद्यापनाची तयारी आपण करून घेतलेली आहे आणि मुलींची मी वाट बघते. तर माझा आजचा लुक कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट्समध्ये की मी आज कशी दिसत होते. मला नेहमी मॅचिंग असते, हिला बरोबर कळतं. किती वेळा फोन केला मी तुला, 3 वेळा केला, का नाही लागला काय माहिती. शेवटी मी खाली आली. तुम्ही पण या ना थोडं. येते मी, रेडी होते. हॅलो, हाय. तर माझ्या बरोबर ह्या छोट्याशा माझ्या 5 कन्या आलेल्या तुम्ही बघू शकता आमच्याकडे. तुझं नाव काय आहे बेटा? भाविका. भाविका. तू? कायरा. कायरा. आणि तू सोनू? तीता. तीता. तू? देविशा. देविशा. आणि तू? परी. परी. तुम्ही माझा नवरात्रीचा जो व्हिडिओ बघितला होता ना त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की ह्या 3 छोट्या मुली सेम आहेत आणि ह्या 2 आपल्याकडे नवीन पाहुणे आलेले आहेत. तर चला आपण आता त्यांचं काय ग सोनी? हो, तू आणि मी मॅचिंग आहे. मी सांगितलं तुला आल्यावरच, तू आणि मॅचिंग. येस. तर मंडळी, इथे मी कन्यापूजन करून घेत आहे. माझे पहिलेच उद्यापन असल्यामुळे मी छोट्या मुलींनाच इथे बोलावलं होतं. आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा कन्यापूजनाला अत्यंत महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा अंश असतो. त्यामुळेच छोट्या मुलींना कन्यापूजनामध्ये मोठा मान दिला जातो. मार्गशीर्षमध्ये या लहान मुलींना आपण लक्ष्मी स्वरूपामध्ये
तर नवरात्रीमध्ये दुर्गा स्वरूपामध्ये यांचे पूजन करत असतो. आपल्या क्षमतेनुसार आपण यांची पूजा करून मान सन्मान करावा, पाय धुवून घ्यावेत. त्यानंतर त्यांच्या कपाळाला तसेच चरणांवरती सुद्धा हळद कुंकू वाहून घ्यावे. त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना खाऊ म्हणून द्यावा. तसेच काहीतरी भेटवस्तू देऊन त्यांना नमस्कार करावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. तर या चिमुकल्या मुलींसोबत माझा दिवस कसा गेला मला सुद्धा कळलं नाही. त्या माझ्याकडे थोडाच वेळ होत्या, पण तरी सुद्धा त्यांना मॅनेज करायला म्हणजे खरंच मला खूप कठीण जात होतं. आणि त्यांची थोडीशी मजा मस्ती चालू होती, नोकझोक चालू होती, मध्ये मध्ये त्यांची छोटी छोटी भांडणं सुद्धा चालू होती. पण खरंच खूप मजा येते जेव्हा आपल्याकडे लहान मुलं येतात तेव्हा. योगायोगाने आज आमच्या घरी या 5 मुलींसोबत एक छोटा मुलगा सुद्धा आला होता. त्यामुळे त्याला सुद्धा आम्ही खाऊ दिला आणि एक छोटंसं गिफ्ट सुद्धा दिलं. ज्या ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या त्या सर्व गोष्टी देवीने माझ्याकडून करून घेतल्या. यामुळे खरंच मला खूप समाधान मिळालं आणि माझ्या कष्टाचं चीज झालं असंच मला वाटत होतं. बिलकुल नहीं पीती, नहीं वो एकदम स्वीट स्वीट है, एकदम थोड़ा सा. स्वीट स्वीट एकदम टेस्ट. प्रसाद है प्रसाद. भाविका प्रसाद रखो ना. प्रसाद है प्रसाद. गुड गर्ल खाली बसा. मावशी माझं संपत आलं. व्हेरी गुड. हे घे बेटा. तुम बिल्कुल नहीं पियोगी दूध? थोड़ा सा स्वीट प्रसाद तुला का. अजून पाहिजे? स्वीट स्वीट प्रसाद का हे दे तिला. कोणाला? नो मस्ती. हे आता घ्या, हे घ्या, हे घ्या. हे नो मस्ती बेटा. हे घ्या. आता खाऊ खायचंय. हा जरा. कसला केक आहे? छान प्लम केक आहे. हा 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 तुला पण देणार. हा हो. माझा प्लेट. हा हे घे बेटा. हे घे बेटा. कायरा घे. हो घे. घे. जरा खा. आउच. हा, हे घे. घे बेटा. हा इकडे बघा. व्हेरी गुड. ए वेट बाप्पा लावतोय. वेट, वेट. आपण. वेट. इथे बस तू. ठीक आहे. छोटी ताई बस इथे. गुड गर्ल. थांबा. ये बस ये. तू ये. ना, ना. तिने मला बोस हे नो मस्ती. तिने मला बोस काढला. नको कायरा. तकडना. बाळा लागे. बस. हे घे बेटा. लाव. बोर मध्ये. हे घे. हे, हे. हे घे. ते मला. हो देणार. हा. हे घे. तिको काकोळी. थांबा. हे घे तुला मॅचिंग. चलो. व्हेरी गुड गर्ल का. हो दे. तुला पण देणार. तुला पण देणार. सांताचं आणि माझं सेंटर. हो हो तुला घे. हे घे घे तुझं. घे तुला पण घे. माझं आहे माझ्या हातामध्ये. व्हेरी गुड. थांबा. हा तुझं हे. नाही. मला तर माझं. थांबा. मला काय नाही पाहिजे. तर मंडळी, या घोरपडे काकू आहेत, या आमच्या नेबर आहेत. तर यांचं स्वतःचं डे केअर सेंटर आहे. तर त्याच्यामुळेच मला खूप हेल्प होते, कारण दिवसभर या छोट्या मुली काकूंकडे असतात. त्यामुळे नवरात्रीमध्ये सुद्धा आणि ह्यावेळी सुद्धा कन्यापूजनाला मला त्यांच्यामुळे खूप मदत होते. ते ना पटकन येत नाही. त्यांना छोटे छोटे केलेत ना. बाय. बाय बाय. थँक्यू. थँक्यू. बाय बाय. थँक्यू. थँक्यू बाबू. आपला चप्पल तर
तर तुम्ही बघू शकता आजची माझी रांगोळी तर रेड अँड व्हाईट थीम मध्येच आहे आणि माझी साडी सुद्धा तर आम्ही मॅचिंग अशी आपली पूर्ण थीम होती रेड आणि व्हाईटच. तर ही सुंदर अशी देवीच्या पावलांची मी रांगोळी काढलेली आहे आणि देवी आईने सुद्धा कलकत्ता रेड अँड व्हाईटच साडी नेसलेली आहे. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली हे सुद्धा कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर ही आपल्या थीमला मॅचिंग अशी मी रांगोळी काढली होती. तुम्ही बघू शकता रेड आणि व्हाईट. देवी आईने सुद्धा तसेच वस्त्र परिधान केलेले आहेत आणि ही मी पहिल्या गुरुवारी जी काढलेली होती ती सुद्धा रांगोळी मी अजून ठेवलेली आहे. तर त्यावेळी देवी आईने मोरपिशी रंगाचे वस्त्र परिधान केले होते, त्याच्यामुळे मी रांगोळीमध्ये तसे वस्त्र देवी आईचे रंगवले होते. आणि इथे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे देवी आईचे चरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरंच आपण इतर वेळी किती गोष्टींचं प्रोक्रॅस्टिनेशन करतो की आपण नंतर करूया किंवा हे आताच करायची गरज आहे का. पण असे काही सणवार आले ना की आपला एक उत्साह वेगळ्याच पातळीवर असतो आणि आपल्या शरीरात काहीतरी संचारल्यासारखी शक्ती आपल्याकडे येते आणि आपण त्या गोष्टी भराभर करतो आणि मनापासून त्या गोष्टींची सजावट करतो, घरातल्या गोष्टी मॅनेज करतो आणि ती गोष्ट कशा प्रकारे उत्कृष्ट होईल ह्याकडे आपल्या सगळ्यांचाच कल असतो. आणि मला वाटतं अशा वेळी एक वेगळीच दैवी शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याकडून करून घेते. आणि मला वाटतं देवाने दिलेल्या या बळाच्या जोरावरच आपण कितीतरी गोष्टी निभावून सुद्धा नेतो. यावेळी खरंच मला खूप समाधानी वाटत होतं कारण 4ही गुरुवार मला ह्यावेळी मिळाले. कारण कितीतरी बायकांचा एखादा तरी गुरुवार हा मिस होतोच आणि मला कट टू कट सगळे 4ही गुरुवार करायला मिळाले. देवी आईची मला सेवा करता आली, विविध रूपांमध्ये तिला सजावता आलं. त्यामुळे मी देवी आईचे खरंच खूप मनापासून आभार मानते आणि मला खूप खूप आनंद झाला. कारण की मला असं वाटतं की आपल्याकडून सर्व गोष्टी ह्या देवच करून घेत असतो. इथे देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे पान सुद्धा हलत नाही. तर आपण करणारे कोण आहोत. मला वाटतं देवच त्याच्या इच्छेनुसार आपल्याकडून सेवा करून घेत असतो. तर मंडळी अशा प्रकारे साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण झाली. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि या आधीचा पूजेच्या तयारीचा सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला, कमेंट्स करायला विसरू नका आणि इतरांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. पुढल्या भागात भेटूया आणि पुढल्या वर्षी सुद्धा भेटूया अशाच नवनवीन विषयांसह. तोपर्यंत लो बसावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.